दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरा दादाजी अमृते, श्री गोपाल कृष्ण मंदिर, माणगाव, राजाश्रम, तामसा तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाची अधिकार दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. आज आपण ज्यांचा अवतार दिन साजरा करत आहोत ते परब्रह्म परमेश्वर अवतार माणगाव पंथाचे चौथे श्रीकृष्ण श्री चक्रपाणी महाराज यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते, संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर, माणगाव, राजाश्रम, तामसा. आदरणीय ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर्य आदरणीय तरडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. संचालक श्री गोपाल कृष्ण मंदिर, तामसा. त्याचप्रमाणे परमस्नेही अमृतराव दादाजी महानुभाव यांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. धर्मचिंतन या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. आणि परमार्ग सेवक राम बाबाराव फासगे यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत असलेले सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. आपण नित्यनेमाने अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून एक लीळा मराठी आणि श्रीमद भगवद्गीता उच्चारण आणि त्याचा श्लोक भावार्थ विश्लेषण हिंदीमध्ये श्रवण करत असतो. ज्या जिज्ञासू नामधारकांना अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 94 052 75 075 या नंबरला कॉल किंवा मेसेज करू शकता. कारण की सगळेच कार्यक्रम यूट्यूबला मी देत नाही, फक्त जे काही महत्त्वपूर्ण संदर्भ आहे ते फक्त यूट्यूबला पाठवतो. आणि नित्यनेमाने लीळा आणि श्लोक उच्चारण अमृत प्रवर्तक या ग्रुपला चालू असते. ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी 94 052 75 075 नंबरला कॉल करू शकता. आपण आज चक्रपाणी महाराजांच्या अमोघ अशा लीळा पाहणार आहोत. सर्वांनी मांडी घालून बसा आणि परमेश्वराचा विधी करत असताना आपल्या डोक्यावर रुमाल असणं फार गरजेचं आहे. मन एकाग्र करून मग ते श्रवण करावं लागतं. आज चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन. आपण प्रत्येकाने आपल्या घरी आज आपली जी देवपूजा आहे सजावट करून उत्तम प्रकारे रांगोळ्या काढाव्या आणि परमेश्वराचा विधी करावा, नामस्मरण करावं, शास्त्रश्रवण करावं. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराचं नामस्मरण केल्यानंतर किंवा त्यांच्या लीळाचं चिंतन केल्यानंतर आपल्यामध्ये एक प्रकारची उजळता येते. आज चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन. चक्रपाणी महाराजांनी काय अवतार कार्य केलं, त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी कोणत्या लीळा केल्या हे आपण काही थोडक्या शब्दामध्ये पाहणार आहोत. दंडवत या मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभू. या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभू आहेत. माधव स्वामींना प्रश्न विचारते या मार्गासी कवन आदी ना दत्तात्रय प्रभू अधिकारण आहेत. आणि मग दत्तात्रय प्रभू हे चक्रपाणी महाराजांचे गुरु आहेत. दत्तात्रय प्रभूपासून चक्रपाणी महाराजांनी शक्तीचा स्वीकार केला. तो कशा प्रकारे आपण बघूया. सह्याद्री व्याघ्रवेशे भेटी फलटण या ठिकाणी कराडे ब्राह्मणाच्या घरी अवतार स्वीकारिला. कराडे ब्राह्मण हे शाखा आहे. जसं लाड ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण शाखा आहे. तसं चक्रपाणी महाराजांनी कराडे ब्राह्मणाच्या घरी जनकनायक पिता आणि जनकाईसा माता यांच्या उदरी अवतार धारण केलेला आहे.
चक्रपाणी महाराज हे फलटण या ठिकाणी जवळजवळ 32 वर्ष चक्रपाणी महाराजांनी राज्य केलेलं आहे. चक्रपाणी महाराजांचा अवतार हा कलियुगामध्ये झालेला आहे. चक्रपाणी महाराज यांची वेळ आहे सकाळी पहाटे 5 वाजता. जन्मतिथी अश्विनी वद्य नवमी शके 1043, वार गुरुवार. आच्छादनीचा अवदृश्य अवतार आहे. जसं आपल्यामध्ये सांगितलं, अवरदृश्य, परदृश्य आणि तिसरं आहे उभयदृश्य. अवतार गर्भीचा आहे. प्रमुख भक्त अनंत मुनी दुंडी राऊळ उधळीनाथ. प्रमुख कार्य आहे चक्रपाणी महाराजांचं 52 पुरुषांना विद्यादान दिलं, स्थूल विद्येचं दान दिलं, 84 पुरुषांना शिल्पविद्येचं दान केलं, अनंत जीवांना सिद्धीचं दान दिलेलं आहे. कार्यक्षेत्र आहे फलटण, दुसरी आहे द्वारका. चक्रपाणी महाराजांची माता पिता अपरोक्ष झाली म्हणजे त्यांचा देहांत झालेला आहे. देहांत झाल्यानंतर चक्रपाणी महाराज पव्यानिमित्त मातापुरासी विजय केले आहे. मनुष्य वेशाचे निमाने परमेश्वर सकळ ही देहधर्म जीवधर्म स्वीकरिती. ज्या फलटण या ठिकाणी चक्रपाणी महाराज राहिले ते फलटण नगरी अतिशय पवित्र आहे. ज्या फलटण या ठिकाणी त्रेतायुगामध्ये दत्तात्रेय प्रभूंचा अवतार त्रेतायुगामध्ये झाला. दत्तात्रेय महाराज, गोपालकृष्ण महाराज आणि चक्रपाणी महाराज या तिन्ही अवतारांचा जो संबंध झाला ते फलटण या ठिकाणी जे पान फेकण्याचं स्थान आहे की नाही त्याला म्हणतात बाबासाहेब. आत्ताचं जे बाबासाहेब जे पान फेकणं त्या ठिकाणी तिन्ही अवतारांचा संबंध झालेला आहे. आपण पहिलं फलटणची लीळा बघूया. त्रेतायुगामध्ये श्रीरामाला श्रीहत्येचं पातक लागलं. राम दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं मला श्रीहत्येचं पातक लागलेलं आहे. राम हा अज्ञान विग्रह, परंतु देवतेला सुद्धा बघा परमेश्वराला शरण यावं लागतं. आम्ही तर जीव आहोत, आम्ही शरण गेलं नाही पाहिजे का? जे का आमच्याकडून पाप होतात ते फक्त परमेश्वराच्या ठिकाणी प्रायश्चित केल्यानंतर ते पापांचं क्षालन होऊ शकतं. कुठलाच जीव, कुठली देवता तुमच्या पापांचं क्षालन करू शकत नाहीये. ईश्वर फक्त तुमच्या पापांचं क्षालन करू शकतो. राम सुद्धा दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं हत्येचं मला पातक लागलेलं आहे. मग रामाकरवी भूमीमध्ये बाण मारून तिथे जल, पाताळातील जल वर आणलं. दत्तात्रेय प्रभूंनी आपलं श्रीचरण प्रक्षालन त्या तीर्थामध्ये केलं आणि मग रामांचं स्नान केल्यानंतर त्या तीर्थामध्ये श्रीहत्येचं पातक नासलं. आत्ताही ते तीर्थ परम पवित्र आहे. अनेक हळागदल्या पापा पुरुषांची रोग लागलेली आहेत. तुम्ही जर फलटणला गेला, पान पेकणं आहे, तीर्थ जर घेतलं तुमच्याही पापांचं क्षालन होईल, अशी त्या पान पेकणे फलटणची महती आहे. त्यानंतर विराट राजाची मुलगी उत्तरा, हिच्या विवाहासाठी भगवान श्रीकृष्ण सुभद्रा अभिमन्यू यांना आपल्याबरोबर विराट नगरीला घेऊन जात असताना त्यांचाही मुक्काम एक रात्र याच ठिकाणी झाला, म्हणजे कुठे पानं फेकणे. त्यावेळी सुद्धा श्री गोपालकृष्ण महाराजांनी त्या तीर्थामध्ये श्रीकर प्रक्षालन केले. त्यानंतर चक्रपाणी प्रभू श्रीकृष्ण महाराज मंदिरातून बाहेर जात असताना पान पेकणे अवलोकन केले. पर्वकाळ प्रसंगी चक्रपाणी महाराज पान पेकण्यामध्ये स्नान करत असत. अशा प्रकारे त्रेतयुग, द्वापारयुग आणि कलियुग तिन्ही
युगामध्ये पान पेकण्या स्थानाला दत्तात्रेय महाराज, चक्रवर्ती महाराज आणि चक्रपाणी महाराज अवतारांचा संबंध आहे. ते पान पेकणं. नंतर आपण पाहणार आहोत बाबासाहेब मंदिर, ज्या गाभाऱ्यामध्ये लीळा आहे. धवलनगरीचा राजा सिंगन यादव या राजाला सर्वांगावर कोढ झाला होता. बरेच उपाय करूनही कोढ जात नव्हता. परंतु त्याला कोणतरी सांगितलं, त्याने ती महती ऐकली पान फेकणे स्थानाची, आणि मग तो राजा फलटण या ठिकाणी आला. आल्यानंतर पान फेकण्याचे जे स्थान आहे बाबासाहेब मंदिरातलं, त्या तीर्थाने त्याची कोढ व्यथा दूर झाली. अशा परम प्रकारे पवित्र पावन तीर्थाची महिमा जाणून या राजाने पान पेकण्या तीर्थाला बारो बांधली. त्या बारवाभोवती चारी बाजूने जमिनीमध्ये कलाकुसरीची दगडी पटिशाळा बांधलेली आहे. आत्ता ती आहे ते बाबासाहेब मंदिर. तसंच दगडी गाभारा बांधून श्रीकृष्ण चक्रवर्तीची मूर्तीची स्थापना केली. चक्रपाणी महाराज आपल्या वास्तव्यामध्ये दररोज सकाळी बाणगंगेच्या नदीवर स्नान करून आल्यावर श्री मूर्तीस फुले वाहत असत. चक्रपाणी महाराजांच्या चरणस्पर्शाने तो गाभारा सुद्धा पवित्र आहे, नमस्करणीय आहे, म्हणून आपण त्याला वंदन करतो. जे गाभारी चौकट आहे पाषाणाची, दगडी चौकट आहे, तो उंबरा आहे, तो सुद्धा कसा आहे, नमस्कारी आहे. नंतर दोन्ही स्तंभातील जो ओटा आहे त्या ठिकाणी सुद्धा चक्रपाणी महाराज त्या ओट्यावर बसून महाजन मंडळींना शास्त्र निरूपण करत असत, अनेक शंकांची उत्तरं देत असत. आत्ताही आपण ते स्थान वंदन केल्यानंतर अनेक इच्छितांचे मनोरथ पूर्ण होतात. जी भूतबाधा आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दूर होते. चक्रपाणी महाराजांनी एका ब्राह्मणाच्या मुलाला भूतबाधा लागली होती, ती सुद्धा तिथेच दूर झालेली आहे. अनेक पंडितांना निरुत्तर करून, खंडन करून त्यांना ईश्वर भक्तीचं महात्म्य सांगितलं. आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर कुष्ठरोग, कोढ व्यथा, चमड्याचे रोग, भूतबाधा हे सगळी रोग त्या ठिकाणी बरं होतात. जे काही संकट आलेलं आहे, जे काही जीवनात दुःख झालेलं आहे, ते सुद्धा दुःख त्या जे बाबासाहेबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दूर होतात. अनेक संत महंत वासनिक त्या मंदिरामध्ये पठण करतात, स्मरण करतात, अभिषेक ओटीउपार संपन्न करतात. सूत्रपाठाचं पठण असेल, श्रीमद भगवद्गीतेचं पारायण असेल, असे अनेक पारायण त्या ठिकाणी संपन्न होत असतात. अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये चक्रपाणी महाराजांच्या लीळा मी तुम्हाला सांगितलं. जन्मस्थान अशा प्रकारे फलटण ठिकाणी बाबासाहेब, आबासाहेब, रंगशिळा, तिकडे मळ्यातली रंगशिळा, शुक्रवार पेठीमधली रंगशिळा आहे, तिकडे मलठण आहे, ज्या ठिकाणी ब्राह्मणाने मनोरथ पूर्ण केला होता. तो मनोरथ म्हणजे 1000 ब्राह्मणांना भोजन देईल, तिला मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे मलठण हे स्थान आहे. म्हणजे मलठण, फलटण जवळजवळ 8 स्थानं फलटणला आहेत आणि एक स्थान आहे ते प्रामुख्याने मलठण या ठिकाणी. आपण जर कधी गेलात, मानव संप्रदाय तिसरे अवतार चक्रपाणी महाराज यांच्या चरणस्पर्शाने, यांच्या वास्तव्याने फलटण नगरी ही अतिशय परम पवित्र आहे. त्यानंतर आता स्वामी फलटण या ठिकाणाहून मातापूरला गेलेत, आपण ते बघूया. चक्रपाणी महाराजांची मातापिता अपरोक्ष झाली आणि मग चक्रपाणी महाराजांनी ब्रह्मचर्याची प्रवृत्ती स्वीकार केली. भूमीवर झोपणे, वाचेवर नियंत्रण, भूमीवर झोपणे, वाचेवर नियंत्रण हे आमच्या आणि ब्रह्मचार्याची प्रवृत्ती हे चक्रपाणी महाराजांनी अंगीकारलेली आहे.
चक्रपाणी महाराज पव्यासोबत मातापुरासी पवा निघाला आणि त्या पव्यासोबत चक्रपाणी महाराज माहूरला आलेले आहेत. माहूर या ठिकाणी आले असताना, दत्त शिखरावर जात असताना जर तुम्ही कधी माहूरला आलात तर वर ज्या ठिकाणी सर्वतीर्थ विशेष तलाव आहे त्याच्यावर तिकडे दोही देवाच्या भेटी स्थान आहे. ज्यांनी माहूर केलं, ज्यांनी बाराखंडी माहूरला जे आले त्यांना ती स्थानं माहिती आहेत. दोही देवाच्या भेटी जे स्थान आहे ते आहे माहूरला. आल्यानंतर लोकांनी नदीवर स्नाने केली. स्नाने करून आता पव्हा निघालेला आहे. त्या जाळीमधून दत्तात्रेय प्रभूंनी व्याघ्रवेश धरून जाळीतून विजय केले आणि हात दिधली श्री मुकुटावरी चवडा ठेविला. लोक भियाला तो परता गेला. जाळीमधून वाघ आला. ते वाघ म्हणजे दत्तात्रेय महाराज होते. लोक वाघाला म्हणून घाबरून गेले आणि पळाले. पण चक्रपाणी ईश्वर अवताराची, एका ईश्वर अवताराला दुसऱ्या ईश्वर अवताराची ओळख असते. चक्रपाणी महाराजांनी ते ओळखलं आणि चक्रपाणी महाराज तिथेच उभे राहिले. दत्तात्रेय प्रभूंनी त्यांच्या श्री मुकुटावर चवडा ठेवला, म्हणजे पायाचा पंजा डोकावर ठेवला आणि शक्ती स्वीकारली. तीत गोसावी शक्ती स्वीकारली. आवर प्रगटले पर आच्छादिले. आणि मग शक्ती स्वीकार केल्यानंतर चक्रपाणी महाराज कुठे राहिले? माहूर या ठिकाणी राहिलेले आहे. म्हणजे 6 महिने चक्रपाणी महाराज माहूरला राहिले. म्हणून दत्तात्रेय प्रभूंचं एक स्थान आहे देवदेवदेश्वरीला आणि दुसरं स्थान आहे चक्रपाणी महाराजांचं. दत्तात्रेय महाराज आत्ताही निद्रेला कुठे येतात? माहूरला येतात. चक्रपाणी महाराज 6 महिने माहूर या ठिकाणी राहिले. पण दोन्ही अवताराचा संबंध माहूर या ठिकाणी झाला म्हणून ते महास्थान आहे. नंतर मग काही दिवसानंतर द्वारावतीसी पव्हा निघाला. म्हणजे आता तो पव्हा जो आहे तो द्वारकेला निघालेला आहे. द्वारावती अवस्थान सूपमार्जनी क्रीडा. गोसावी द्वारावतीसी विजय केले. परमेश्वर अवतार धारण जे करतात त्या पाठीमागे जीवांचा उद्धार हेतू आहे. चक्रपाणी महाराजांनी अवतार धारण केला. अवतार धारण करून आपल्या कार्याला प्रारंभ केलेला आहे. जसं आम्ही पाठीमागे बघितलं की चक्रधर स्वामी यांनी शक्ती स्वीकार केल्यानंतर लगेच 12 वर्ष मौन्य करून स्वामी सालबर्डीच्या पर्वतामध्ये गेले. मौन्य राहिले आपण बघितलं. तसं याही ठिकाणी दत्तात्रेय प्रभूपासून शक्ती स्वीकार केल्यानंतर चक्रपाणी महाराज द्वारकेला गेले आणि गेल्यानंतर खराटेवरी विधी झाडती मग सुपी पुंजे भरती. हातामध्ये खराटा आणि सूप. दररोज त्या द्वारकेमध्ये ज्या काही गल्ल्या असतील, ज्या काही गोदरी असतील, म्हणजे मोठ्या गल्ल्या असतील, दररोज चक्रपाणी महाराज आपल्या हाताने झाडून काढायचे आणि ते पुंजाने होते ना ते गोमतीच्या नदीच्या तीरावर नेऊन टाकत असत. चक्रपाणी महाराजांनी आपल्या समाजाला स्वच्छतेचा संदेश जर कोणी दिला तो चक्रपाणी महाराजांनी दिलेला आहे. आज आपण समाजामध्ये पाहतो की राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा गौरव केला जातो, परंतु खरे जे याचे प्रणेते आहेत ते कोण आहे? चक्रपाणी महाराज आहेत. म्हणून खरे प्रणेते चक्रपाणी महाराज आणि खरी सुरुवात मानभाव संप्रदायाने स्वच्छतेची केलेली आहे असं म्हणलं काही हरकत नाही आहे. गाडगे महाराजांनी जी प्रेरणा घेतली चक्रपाणी बाबापासून घेतलेली आहे. आणि आम्हालाही एक संदेश आहे की जर तुम्हाला परमेश्वर भक्ती करायची आहे तर तुमच्या मनातला कचरा, तुमच्या देहातला कचरा हा तुम्हाला पहिला बाजूला काढून ठेवताला पाहिजे. म्हणजे अंतःकरण जर तुम्ही शुद्ध तुम्हाला करावं लागेल. जेव्हा तुम्ही अंतःकरण शुद्ध करसाल की नाही तेव्हा तुम्हाला परमेश्वर भक्ती करता येईल.
म्हणून जेव्हा आपलं मन स्वच्छ असेल तेव्हा आपण परमेश्वराचं चिंतन करू शकू. आज समाजामध्ये सगळं प्रदूषण झालेलं आहे. ते प्रदूषण आहे, लालसा वाढली, क्रोधाचं प्रदूषण वाढलं. इतकंच नव्हे तर अत्याचार वाढलेत. माणसाची बुद्धीही भ्रष्ट झालेली आहे. ही बुद्धी का बरं भ्रष्ट झाली माणसाची? कारण की त्याने आपल्या जीवनात सगळा कचरा निर्माण केला आहे. आपल्या बोलण्यामध्ये कचरा, आपल्या वागण्यामध्ये कचरा, आपल्या चालण्यामध्ये कचरा, आपण चालताना बरोबर चालणं, आपल्या डोळ्यामध्ये कचरा, आपण डोळ्याने चांगलं कधी पाहत नाही, या डोळ्याने आपण दुसऱ्यांचे दोष घेतो, वाईट पाहतो. या तोंडाने कधी चांगलं बोलणार नाही, या तोंडाने आपण दुसऱ्यांचे दोष घेतो. सगळी घाण तर आपल्यामध्ये आहे, पण आपण दुसऱ्याचे दोष घेत असतो. म्हणून या ठिकाणी आम्हाला चक्रपाणी महाराजांचा एक संदेश, चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन साजरा करत असताना ह्या गोष्टी आम्हाला जीवनामध्ये प्रामुख्याने लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. जर आम्हाला परमेश्वराची भक्ती साधना करायची आहे तर आमच्यातला कचरा आम्हाला बाजूला काढून ठेवावा लागेल. आपल्यातला कोणता कचरा आहे? पहिलं आपलं जे घर आहे ना, ते तुम्हाला स्वच्छ ठेवावं लागेल. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असतं. ज्या घरामध्ये परमेश्वराचा त्रिकाळ पूजावसर चालतो त्याच घरामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असतं. आम्ही तर फक्त आंघोळ करून फक्त शरीर स्वच्छ करण्याचं काम करतो. फक्त शरीर स्वच्छ ठेवून चालेल का? आपल्याला नाही चालणार. आपल्या घर निर्मळ ठेवावं लागेल. पण हे करत असताना आम्हाला जी शुद्धी आहे ती आहे सर्वात प्रथम अंतःकरणाची शुद्धी फार महत्वाची आहे. चक्रपाणी महाराजांनी स्वच्छतेचा संदेश दिला. यासाठी आम्हाला स्वतःला त्या कार्याची सुरुवात करावी लागेल. पण ते करत असताना पहिलं मला विचार करायचा की आमच्यातला पहिला जो आळस आहे ना, आळस तो सोडून द्यावा लागेल. आज तरुण पिढी सगळी आळशी झाली आणि दुसरी गोष्ट तरुण पिढी सगळी ही व्यसनांच्या आहारी चाललेली आहे. आज सगळा समाज भयभीत झालेला आहे. कशामुळे झाला भयभीत समाज? कशामुळे वाढली आमची वाईट प्रवृत्ती? आज का चालले मुले आमच्या दुसऱ्या मार्गाकडे, वाममार्गाकडे चालले की नाही मुलं? आज आमच्यात सगळे कुविचार भरले, सुविचार कुठे आमच्यामध्ये भरलेले आहेत? म्हणून हा जो कचरा आहे ना आपल्यामध्ये, तो कचरा पहिला काढून टाकावा लागेल. त्यासाठी पाहिजे पहिली सात्विकता. ती सात्विकता निर्माण तुम्हाला करावी लागेल. महानुभाव संप्रदायाने एक नियमावली तयार केली. जेव्हा तुम्हाला गुरुमंत्र दिला जातो तेव्हा तुम्हाला सप्त व्यसनापासून दूर केल्या जातं. म्हणजे काय केला? तुमच्यातला व्यसनाचा कचरा बाजूला केला. तुम्हाला शुद्धी करण्याचं काम करतो आहोत. जर तुम्हाला परमेश्वराचा भक्ती मार्ग अवलंब करायचा आहे का, ज्यांना करायचा त्यांच्यासाठी मी बोलतो आहे. प्रत्येक जीवाकडे दोष रूपी आहेच की तो जीव दोषाचा आळा आहे. परंतु आपण कोणाचा गुण घ्यायचा हे आम्हाला बघायचं आहे. म्हणून या डोळ्याने आम्हाला परमेश्वराचं ध्यान नामस्मरण करावं लागेल. त्याची मूर्त आम्हाला बघावी लागेल. या हाताने आम्हाला नामस्मरण करता आलं पाहिजे. देवाने मला दिलंय ना मुख, तर या मुखाने मला देवाचं गुणचिंतन करता आलं पाहिजे. हा पहिला हे कधी आपल्याला करता येईल? जेव्हा आमच्यातला
कचरा आम्ही बाजूला करू. लोक मंदिरामध्ये गेले, तिथे पण त्यांनी कचरा निर्माण केला. माणूस सूर्यावर चंद्रावर गेला, तिथे पण कचरा घेऊन गेला. अशी एकही जागा शिल्लक नाही त्या ठिकाणी कचरा नाहीये. आपण पाहतो की ज्या घरामध्ये घाण असेल, कचरा असेल, तिथे तुम्हाला बसू वाटेल का? नाही बसू वाटणार. म्हणून आपलं पहिलं तन, आपलं मन हे आम्हाला शुद्ध करावं लागेल. आणि याची सुरुवात, याची जी खरे प्रणेते आहेत ते आहेत चक्रपाणी महाराज, ईश्वरी अवतार. चक्रपाणी महाराजांचं सामाजिक कार्य आहे, ईश्वरीही कार्य आहे. परमेश्वर दोन्ही कार्य करत असतात. चक्रपाणी महाराज समाजाला शिकवण आहे. चरित्रामध्ये आपण पाहतो की आमचे चक्रपाणी महाराज सुपीपुंजी गोमती सुपामध्ये भरायचे, झाडून काढायचे आणि गोमती नेऊन टाकायचे. आम्हाला एक शिकवण आहे. आपल्या घरी सुद्धा आपण उठल्यानंतर आपण आपलं पहिलं घर स्वच्छ केलं पाहिजे. त्यानंतर घर स्वच्छ करून आपल्याकडे जी देवपूजा आहे ती देवपूजाही आपण टापटीपपणे ठेवता आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये स्वच्छता फार महत्त्वाची आहे. आता कोविडचा काळ आला, आता प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्त्व समजू लागलं. पण याची सुरुवात कोणी करून दिली? चक्रपाणी महाराजांनी करून दिलेली आहे. हेही संदर्भ आपल्याला आठवायचे. आता आपण चक्रपाणी महाराज सामाजिक कार्य बघितलं, त्याचप्रमाणे आपण त्यांचे ईश्वर कार्यही पाहणार आहोत. पण लक्षामध्ये ठेवा, परमेश्वर भक्ती मार्गाची सुरुवात राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर हा जो कचरा अहंकाराचा आहे ह्या बाजूला करायचा. स्वतःला सात्विक करून घ्यायचं. जोपर्यंत सात्विकता आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही परमेश्वराची साधनाही करू शकत नाही. साधना करायची परमेश्वराची, स्वतःला सत्वस्थ करा, सात्विकता निर्माण करा. कारण जो सात्विक पुरुषालाच काय सांगितला? धर्माचा अधिकारी सांगितलेला आहे तो पुरुष. असं कोणी पण अधिकारी सांगितला का? राजस आणि तामस पुरुष धर्मासी अधिकारी नाही. जो सात्विक आहे तो धर्मासी अधिकारी सांगितलेला आहे. हीच आमच्यामध्ये सात्विकता निर्माण करायची. आणि जीवनामध्ये जर आम्ही परमेश्वराचा मार्ग अवलंब केला आहे तर आम्हाला काय करावं लागेल? सात्विक व्हावं लागेल. आणि म्हणून आपल्याकडे देवपूजा असते ती टापटीपपणे ठेवत जा. दुसरी गोष्ट, देवाचे जे सोडे असतात ती निर्मळ ठेवली पाहिजे, ती टापटीप ठेवली पाहिजे. कुठे कुठे आम्हाला पाहण्यामध्ये चांगलं येतं, कुठे कुठे घाणही पाहण्यामध्ये येतं. माझा ऑडिओ आपल्यापर्यंत पोहोचतो आणि सर्वांना एक संदेश मी देतो. अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून मी सतीदादा अमृत एक संदेश देतो. स्वच्छता पाळत जा. कारण की स्वच्छता हीच तुम्हाला निरोगी ठेवणारी आहे. दोन काम केले स्वच्छतेने. एक तर आम्ही निरोगी राहिलो, दुसरी गोष्ट आम्ही शुद्ध होऊन परमेश्वराचा भक्तिमार्ग अवलंब करू शकलो. दोन कामं केली. चक्रपाणी महाराजांनी 800 वर्षापूर्वी स्वच्छतेचा हा मूलमंत्र दिला. आज सगळ्या जगाला याची गरज वाटू लागली आणि स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला समजू लागलं. परंतु लक्षामध्ये ठेवायचं आहे की याचे प्रणेते संत गाडगे बाबाच्या अगोदर कोण आहेत? चक्रपाणी महाराज. म्हणजे चक्रपाणी महाराज गुरु कोणाचे आहेत? संत गाडगे बाबाने तिथून प्रेरणा घेतली आणि आज स्वच्छतेचा मंत्र दिला त्यांनी. परंतु गुरु कोण? त्यांचे चक्रपाणी महाराज. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये हा चक्रपाणी महाराजांचा संदेश घरापर्यंत पोहोचूया. आणि अवतार दिनानिमित्त ही
परमेश्वर कार्याची आठवण करून आपण त्यांच्या लीळाही स्मरूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वराची आराधना करत असताना आपण किती पवित्र महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. चक्रपाणी महाराजांनी सूप हातात घेतलं, खराटा हातामध्ये घेतला आणि बिदी गोदरे झाडून काढायचे. बिदी गोदरे झाडत असताना त्या जीवांना जो काही संबंध झाला, तेने करून त्यांना भोगभूमीमध्ये 1000 वर्षाचं भोगभूमीमध्ये त्या जीवांना 1000 वर्षाचं मनुष्यदेह प्राप्त होतं. परमेश्वराची लीळा करण्यापाठीमागे हा उद्देश असतो. देवाला आम्ही प्रार्थना करायची आहे, हे देवा भगवंता किती भाग्यवान ते जीव आहेत की ज्यांच्या खराट्याचा स्पर्श त्यांना झाला आणि त्यांचा तुम्ही देवा उद्धार केला, त्या सुपाचा तुम्ही उद्धार केला. मी तर असा अभागी, मी पापी, मी चांडाळ, माझा पण उद्धार कधी करणार. देवा तुम्ही कचऱ्याचा स्वीकार केला, परंतु या जीवाचा स्वीकार नाही केला. तो कचरा सुद्धा किती भाग्यवान आहे की जिथे त्याला परमेश्वराचा स्पर्श होऊन त्याचं सुद्धा भलं झालं. परंतु मी मनुष्य देहामध्ये आलो, परंतु अनेक कचरा घेऊन आलो. आपण माझा कधी उद्धार करणार, हे देवाला प्रार्थना करायची आजच्या दिवशी. आपण देवाला प्रार्थना करायची आज. महानुभाव पंथाचे कवी आदरणीय बाबूगावकर बाबा शास्त्री चिंतनजनक बाबांनी फार सुंदर एक ओवी सादर केलेली आहे त्यांच्या प्राश्चित्यामध्ये. सूप घेऊन ये आता तुम द्वारावतिकारा, भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा, भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा. आता देवा खरी गरज आहे, तू सूप घेऊन ये, खरडा घेऊन ये आणि ह्या जीवनातला कचरा माझा भरून काढ. अशी आपण देवाला प्रार्थना करायची. हो देवा, मी कचरा निर्माण केला म्हणून तर अनुसरलो नाही, सृष्टी आपण अनुसरा म्हटलो, पण मी कचराच घेऊन आलो. मी मोह केला, मी माझ्या ममता संचरली, मी या प्रपंचाला धरून बसलो, माझं सर्व समजलो. देव मला ज्ञान देऊ लागला, मी त्याच्याकडे बघितलं नाही. देव माझ्या सन्मुख झाले तरी पण मी देवाकडे पाहिलं नाही, मी जीवाकडे गेलो, मी देवता भक्तीकडे गेलो. हाच माझ्यातला कचरा आहे. युगान योगी सृष्टान सृष्टी, परमेश्वराने ज्ञान दिलं परंतु मी दवडलं, हा माझ्यातला कचरा आहे. चक्रपाणी महाराज, आपण आता यावे. आपण कचऱ्याचा स्वीकार केला, परंतु या जीवाचा स्वीकार आपण नाही केला. की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले, म्हणून तुझ्या झाडून मज उडवून दिले, म्हणून तुझ्या झाडून मज उडवून दिले. हे देवा चक्रपाणी महाराजा, देवा झाडूने कचऱ्याचा स्वीकार केला परंतु मला उडून दिलं. एवढा मी पापी आहे. झाडू म्हणतो जीव नको, हा जीव बैमान आहे, स्वार्थी आहे, ढोंगी आहे, कधी काय करेल कधी बदलेल हे सांगता येत नाही. पण कचरा जो आहे ना, तो सुपामध्ये भरला तो एका जागी नेऊन तरी टाकू शकतो, पण जीव कधी बदलेल मला सांगता येत नाही. झाडू असं म्हणतोय. सूप पण म्हणतो नको आम्हाला हा. बघा किती जीवाची दशा आहे. हो काय आहे का जीवाला किंमत? या
फक्त आपण म्हणतो मी मनुष्य देहामध्ये आलो, मी हे कमवलो, मी ते कमवलं. अरे वेड्या, कचऱ्याचा स्वीकार केला, पण जीवाचा स्वीकार नाही केला. देवाने कुठे जीव मनुष्य भरले का सुपामध्ये? कचराच भरला ना. देवाला माहिती होतं हा जीव किती मतत्रियाने भरलेला आहे. 62,500 दोष या जीवाच्या ठिकाणी आहेत. म्हणून आपण आज चक्रपाणी महाराजांचा अवतार दिनाच्या निमित्तानं देवाला प्रार्थना करायची, स्मरण करायचं, डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. देवा, माझ्या जीवनात भरपूर कचरा आहे, काय नाही माझ्या जीवनामध्ये, सगळं कचराच आहे. कुठलीच कर्म मी चांगली करत नाही. अरे मनुष्य तरी, प्राणी तरी चांगली कर्म करतात, ते तरी जे खातात ते रोहंत करतात, परंतु मी मनुष्य प्राणी असून माझा काहीच फायदा नाहीये. मी सगळा वेळ विकारामध्ये घालवतो, सगळा वेळ राजसपणामध्ये घालवतो. मला माहिती परमेश्वर आहे, पण मी त्याच्याकडे बघतच नाही. देवाने दिली गाठी कधी मला स्मरण होत नाही, गुरुने दिला विशेष त्याला मी कधी वंदन करत नाही. आहे देवा तुझं स्थान, परंतु मी कधी वंदन करत नाही. या प्रपंच, या मोहे मायेमध्ये फसलेलो आहे. देवा, या कचऱ्यातून मला बाहेर काढा. प्रपंच म्हणजे कचराच आहे की नाही? तुमचे संबंधी म्हणजे कचरा आहे की नाही? धरून बसलो की नाही आपण प्रपंचाला? वाटतं का कोणाला प्रपंचातून बाहेर पडावं? नाही पडलं तर नरकात जावं लागेल. आहे नरकाची भीती आपल्याला? नाही. फक्त म्हणतो जीवनामध्ये आलो, कमवायचं, पैसा कमवायचा, बस ऐश करायची, आणि जे जीवन दिलंय त्याचं गटार करायचं, नरकात जायचं, बस आपण एवढं ठरवून ठेवलेलं आहे. पण लक्षामध्ये ठेवा, परमेश्वर अवतीर्ण होतात आणि जेव्हा ज्ञान देतात ना, परमेश्वराची तळमळ आहे की या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. चक्रपाणी महाराजांनी ज्ञानाचं कार्य केलं नाही, परंतु आम्हाला शिकवण दिली की बाबा रे, जर तुला माझं साधना करायची, अंतःकरणामध्ये शुद्धता ठेव. मग तो कोणी असेल, साधू असेल, ग्रस्त असेल, कोणी असेल, अंतःकरणामध्ये शुद्धता ठेवावी लागेल. या प्रपंचामध्ये आपण आता तर पडलेलो आहोत, आणि मग पडल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करायची, देवा या प्रपंचाच्या बाहेर मला काढा, रजस्तमापासून माझं निरसन करा, हा कचरा काढा माझ्या जीवनातला. चक्रपाणी महाराजा, जोपर्यंत कचरा बाहेर निघत नाही तोपर्यंत मी शुद्ध होत नाही. जोपर्यंत मी शुद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही परमेश्वराची साधनाही करू शकत नाही. म्हणून शुद्धता फार महत्वाची आहे. परमेश्वराचा विधी करायचा आहे, आवडी फार महत्वाची आहे. एक लीळा सांगतो आणि थांबतो. चक्रपाणी महाराज द्वारकेला आहेत. करे कुचकी म्हणजे उंटाच्या करवंटीमध्ये बसलेले आहेत. एक ब्राह्मण चक्रपाणी महाराजांची महती ऐकतो आणि त्यांना भोजन द्यायचे या निमित्तानं ब्राह्मण द्वारकेमध्ये येतो. मनोरथ करतो, मला 1000 ब्राह्मणांना भोजन मला द्यायचं. परंतु येता येता चोरांकडून त्यांना मारल्या जातं. त्यांची पत्नी हुशार असते, ती तोंडामध्ये भवरी टाकते, एकदा अलंकार आपल्या तोंडामध्ये टाकते. प्रपंचामध्ये बाई हुशार पाहिजे, धर्मकार्यामध्ये बरं का, अति हुशार नको. धर्मकार्यामध्ये स्त्रियांचं योगदान फार मोठं महत्वाचं असतं. म्हणून धर्मकार्य स्त्री जर हुशार असेल ती बरोबर धर्म पुढे चालवते. बाई हुशार होती, पत्नी हुशार होती. ब्राह्मण म्हणतो, अगं आपण आता इथं आलो तर खरी, आता आपल्याकडे काहीच नाही, आपलं सगळं चोरांनी मारून घेतलं ना, आता आपण काय करायचं? आपण तर मनोरथ केलता, 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे. पत्नी म्हणते, डगमगू नको. पत्नी आपल्या पतीला धीर देते. प्रपंचामध्येही आम्ही पाहतो, जी पुरुष धर्मापासून डगमगतात त्यांना स्त्री आधार देतात.
परमार्थामध्ये असेल किंवा प्रपंचामध्ये असेल, स्त्रियांचं फार योगदान असतं आणि ते असलंही पाहिजे. मग पत्नी आधार देते आणि मग धर्मकार्यामध्ये आपली आवडी पाहिजे. ते काय काय बाया पण लय हुशार असतात. पती देत असेल ना, नको नको कशाला देतो म्हणतात, कशाला त्यांना तेवढं देता, असं काय काय बी असतात. धर्मकार्यामध्ये मी सांगतोय, तिथे चॅप्टरपणा करू नका. धर्मकार्यामध्ये तिथे मन मोकळेपणाने क्रिया करत जा. प्रपंचामध्ये करा काय चॅप्टरपणा करायचा तो, तिथे तुम्ही नाही करत चॅप्टरपणा. तिथे भरपूर सगळं देणार नातेवाईकांना, संबंधियांना. पत्नी हुशार होती, त्याने सांगितलं जा आमंत्रण देऊन या. आणि मग त्यांनी स्वयंपाक तयार केला, ब्राह्मणांना भोजन दिलं. चक्रपाणी महाराज तिथे बसले होते, त्यांनाही आमंत्रण दिलं. चक्रपाणी महाराज आमंत्रणावरून गेले. लीला सर्वांना माहिती आहे. स्वामी बसले भोजन करण्यासाठी. मग तिथे भोजनाला बसल्यानंतर 1 नाही 2 नाही, किती पात्र निघाले? 500 पात्र निघाले. स्वामींचं भोजन चालू होतं. या ब्राह्मणाने विकल्प मनामध्ये आणला, या ब्राह्मणीने विकल्प, या बाईने मनामध्ये विकल्प आणला. ते म्हणते एकच जर पुरुषाने एवढं खाल्लं तर बाकीच्यांना काय देणार? आणि चक्रपाणी महाराजांनी लगेच हात थाकडून घेतलेला आहे. तो ब्राह्मण गेला पत्र उचलण्यासाठी. 1 नाही 500 पात्र निघाली. आणि मग तो म्हणतो मरमर पापिनी आपण जो मनोरथ केलता ना, 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचं, ते भोजन आपल्याला याच अवतारात यांच्या ठिकाणी घडलं असतं. हे कोणी सामान्य पुरुष नाही आहेत, ईश्वरी अवतार आहेत. त्याला ब्राह्मणाला ख्याती माहिती होती. परंतु पत्नीने असा अवंचकपणा केला, तिने मनामध्ये विकल्प आणला क्रिया करत असताना. म्हणून तो लाभ झाला का? तिला नाही झाला. नंतर त्यांचा मनोरथ परमेश्वराने पूर्ण केला. हा भाग वेगळा. म्हणून या लीळेमधून आम्हाला दिसून येतं की कुठलीही क्रिया करत असताना मनमोकळेपणाने करावी. वंचकत्व करू नये. काय दान द्यायचंय, वंचकत्व करू नका. मनमोकळेपणाने द्या, थोडं द्या, मनमोकळेपणाने द्या. अशा प्रकारे अनेक लीळा चक्रपाणी महाराजांच्या त्या द्वारकेमध्ये झाल्यात. एकूण चक्रपाणी महाराजांनी 66 वर्ष राज्य केलं द्वारकेमध्ये. म्हणजे 32 वर्ष द्वारा फलटण आणि 32 वर्ष द्वारकेला राहिलेत. आणि कामाख्यानिमित्ते विजय करून चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केला. आणि तेच चक्रपाणी महाराज मग हरिपाळ देव जे होते त्यांच्या देहामध्ये तिथे पूर्वप्रवेशन झाल्यानंतर नंतर तेच पुढे सर्वज्ञ चक्र स्वामी झाले. तिला आपल्याला माहिती आहे. आज आपण चक्रपाणी महाराजांच्या ह्या लीळा आपण काही बघितल्यात, काही संदर्भ मी तुम्हाला सांगितलेत. मी शेवटी जाता जाता एकच सांगतो, चक्रपाणी महाराजांचं अवतार कार्य आपल्या जीवनामध्ये, त्यांचे जे काही लीळा आहेत त्यांचं अनुकरण करा, कृती करा. परमेश्वर लीळा ही कृती असते. आपण त्याप्रमाणे आचरण करायचं असतं, तरच आपलं भलं होतं. कोण काय करतं यांच्याकडे बघायचं नाही. देवाने काय सांगितलं, धर्माने काय सांगितलं, आपण ते बघायचं आणि आपली वाटचाल पुढे करायची आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आणि अशा प्रकारे चक्रपाणी महाराज अवतार दिन आपल्या घरी साजरा करावा, स्मरण करावं जेवढं होईल तेवढं तिसऱ्या नामाचं. यानंतर मी तुम्हाला काही दिवसांनी दिवाळीमध्ये विधी कसे करावे, कोणत्या लीळा आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे. अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आपण लीळा मराठी, हिंदी, श्रीमद भगवद्गीता, त्याचप्रमाणे आरती गायन, भजन गायन करत असतो. जे जिज्ञासू आर्तवंत आहेत, ज्यांना खरी चाळ आहे ऐकण्याची, त्यांनीच फक्त 94 052 75 या नंबरला कॉल मॅसेज करा. ही लीळा प्रसारित होते आहे श्री गोपालकृष्ण मंदिर, माणबोळ स्टेशन, तामसा या ठिकाणून हे संदर्भ येत असतात. याचं जे ऑडिशन केलेलं आहे धर्मकुमार वैभव अमृते, त्याचप्रमाणे सोनीताई अमृते आणि आशीर्वाद आहे आदरणीय दादाजी तामसा, आदरणीय बाबा तळगाव. सर्वांनी श्रवण करा. दंडवत प्रणाम.